चिंचवडचे आमदार यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून दशरथ जगताप, मोहन जगताप व जगताप परिवार, समस्त ग्रामस्थ मारुंजी यांच्या माध्यमातून श्रीराम कथेचं आयोजन करण्यात आलं आणि त्याचा आज हा कार्यक्रम होत असताना खऱ्या अर्थानं ज्यांच्या मंत्रमुग्ध वाणीतून या ठिकाणी आपण रामकथा श्रवण करत आहोत असे आपल्या तालुक्याचे भूषण, ज्यांची संपूर्ण ज्ञानेश्वरी तोंडपाठ आहे, असे हरिभक्तपरायण ओंकार महाराज दुडे यांच्या वाणीतून या ठिकाणी आपण ही कथा श्रवण करत आहोत। सर्वांना भूषणावं अशी ही गोष्ट आहे। इकडून ऐकून इकडून सोडून दिली तर कथा आपण कार्यक्रम घेणाऱ्यांच्या पुढे सुद्धा एक उद्देश असतो, कथा लोकांनी श्रवण का करावी, त्यातनं आपण काहीतरी चांगलं घेतलं पाहिजे। माझी सर्व माता माऊलींना बंधू भगिनींना विनंती आहे, कथा श्रवण केल्यानंतर ती खऱ्या अर्थाने डोक्यात घेतली पाहिजे। नाही आपल्याला प्रभू रामासारखं जगता आलं तर त्याचं आचरण करण्याचं काम आपण केलं पाहिजे। आणि एवढं जरी केलं तरी ह्या रामकथा घेण्याचं जे उद्दिष्ट आहे, जे ध्येय आहे, ते सफल झालं असं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटतं। प्रत्येकाने आयुष्यात काय नाही करता आलं तरी चालेल, परंतु यांचा या थोर पुरुषांचा आदर्श घेतला पाहिजे, त्यांच्या वर्तणुकीप्रमाणे वागण्याचा प्रयत्न केला पाहिजे। प्रत्येकाने एवढं केलं तर रामराज्य आल्याशिवाय राहणार नाही महाराज, अशी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला ठिकाणी आशा वाटते।